सन 2015चे विधानसभा विधेयक क्रमांक 91 महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांची मात्या पित्याप्रती जबाबदारी, उत्तरदायित्व तसेच देखभाल या संदर्भातील मानकांबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी। अध्यक्ष महाराज, आपण जेव्हा मंत्रालयात जातो, तुम्हीही अनेक वर्ष आमदार आहात, मीही अनेक वर्ष आमदार आहोत। साधारणतः आपल्या दोघांचाही प्रवास 1995 पासून सुरू झाला। मधात तुमचा एक गॅप पडली, पण आपण जेव्हाही मंत्रालयात जायचो तेव्हा नेमप्लेट जेव्हा वाचायचो पहिल्यांदा नाव आणि आडनाव असायचं। मग काही वर्षांनी त्या नेमप्लेटमध्ये बदल झाला, नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव आलं। आता नवीन बदल झाला जो आपली भावना व्यक्त करण्यासाठी की नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव। आणि मग माझ्या लक्षात आलं की मंत्रालयामध्ये आईची सेवा करण्याचा जो भाव आहे, आईचं जे महत्त्व आहे ते विशद केलं जात आहे। पण दुर्दैवाने यासोबत काही निवेदनं मी अनुभवले। बदल्यांच्या 1000 निवेदनापैकी 950 निवेदनं हे वृद्ध मातापित्यांची सेवा करायची आहे असंच लिहून ते बदलीचं निवेदन आमच्यापर्यंत पोहोचतं। माझ्या आयुष्यात फक्त मी एक निवेदन पाहिलं की ज्याने लिहिलं की माझ्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी माझा भाऊ बघतोय, माझ्या सासू सासऱ्याची सेवा मी केली पाहिजे आणि म्हणून माझी बदली करून द्यावी। आता पाटीवर नाव लिहिलं आहे, पण अध्यक्ष महाराज, एका आईने माझ्याकडे कंप्लेंट केली की मला 2 मुलं आणि 1 मुलगी, मोठ्या मुलाला नोकरी लागावी म्हणून आमची शेती आम्ही गहाण ठेवली, ती सोडवता आली नाही, तो नोकरीत गेला। पण त्याच्यानंतर आमच्या दुर्दशेला सुरुवात झाली। मुलगी लग्नाची झाली, लग्न करता येत नाही, तो पगार काही देत नाही, आणि म्हणून सिंगापूरमध्ये माता पिता तथा वरिष्ठ नागरिकांचे भरणपोषण आणि कल्याण अधिनियम 2007 सिंगापूरमध्ये आहे। चीनमध्ये या संदर्भामध्ये लॉ ऑफ प्रोटेक्शन ऑफ द राईट्स अँड इंटरेस्ट ऑफ द एल्डरली, आणि त्या कायद्यामध्ये तर वारंवार भेटी, भावनात्मक गरज हेही त्यामध्ये नमूद केली आहे। सिंगापूरचा 1995च्या द मेंटेनन्स ऑफ पॅरेंट्स ऍक्ट याच्यामध्ये तरतुदी आहे। त्यांच्याकडे माहिती घेतली, त्यांनी बोर्डावर आईचं नाव नाही टाकलं, पण सेवा करण्यासाठी कायदे केले। आता आपण बोर्डावर जर आई वडिलांचं नाव टाकलंच आहे तर या कायद्याने मी एक बदल सुचवतोय अध्यक्ष महाराज की एखाद्या आई वडिलांनी कर्मचारी असणारा मुलगा हा मला पोसत नाही, मला पैसे देत नाही अशी जर तक्रार केली तर 1 महिन्याचा आत त्याचा निर्णय घेऊन त्यांच्या पगाराचा 20% पगार हा डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जाईल अशी या कायद्यामध्ये तरतूद आहे। एक पहिल्यांदा आपण हा प्रयोग कर्मचाऱ्यांच्या बाबतीत करावा, आणि एकदा कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला तर मग आपण जीएसटीच्या माध्यमातून इतरांसाठी सुद्धा करता येईल। पण कर्मचाऱ्यांच्या पगारातून आई वडिलांनी सांगितलं की माझा पोरगा पोसत नाही तर डायरेक्ट 1 महिन्यात 20% पगार आई वडिलांच्या खात्यामध्ये गेला पाहिजे अशी साधारणतः तरतूद या अशासकीय विधेयकामध्ये आहे। आणि म्हणून सभागृहाला माझी विनंती आहे की याला अशासकीय विधेयक मांडण्याची मला अनुमती द्या। प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 91 महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांची मातापित्यांप्रती जबाबदारी, उत्तरदायित्व तसेच देखभाल या संदर्भातील मानकांबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी। प्रश्न असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 91 महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांची मातापित्यांप्रती जबाबदारी, उत्तरदायित्व तसेच देखभाल या संदर्भातील मानकांबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक 2055 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। प्रस्ताव संमत झाला।